नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टर मध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात तुमचा सहभागही आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. तो तुम्ही एका फोनद्वारे आमच्या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता. प्रेक्षको, असं म्हणता येईल की केस म्हणजे तारुण्य. आता तुम्ही म्हणाल कसे, तर तारुण्य म्हटल्यानंतर आपल्याला आठवतात ते आपले काळेभोर घनदाट केस. पण जेव्हा ऐन तारुण्यात हे केस आपले साथ सोडून जातात तेव्हा असं वाटतं केसाने गळा कापणं हे वाक्य शब्दशः आणि अर्थशः खरं वाटायला लागतं. इतकंच नव्हे तर तुकतुकीत टक्कल हे कुशाग्र बुद्धीचं लक्षण आहे या वाक्यावरही विश्वास बसत नाही. आणि याच कुशाग्र बुद्धीच्या जोरावर आजकाल सध्याच्या काळात हेअर ट्रान्सप्लांट ही ट्रीटमेंट सहजगत्या केली जाते. पण तुमच्यापैकी बरेच जण असं म्हणतील की ही ट्रीटमेंट तशी योग्य नाहीये, फायदेशीर नाहीये. त्याच्याविषयी असणारे गैरसमज तुमच्या मनात भरपूर असतील. हेच गैरसमज आज आम्ही दूर करणार आहोत. याशिवाय ज्या स्त्रियांमधील टक्कल पडणं किंवा केस गळतीसारख्या समस्या आहे याच्यावरही आज आम्ही चर्चा करणार आहोत. खास आजच्या विषयात टक्कल आणि हेअर ट्रान्सप्लांट यावर आपल्याला मार्गदर्शन करतील हेअर एक्सपर्ट आणि स्किन एक्सपर्ट डॉक्टर धनंजय चव्हाण. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. डॉक्टरांची ओळख अशी आहे की डर्मॅटॉलॉजीच्या क्षेत्रातील एक प्रख्यात नाव म्हणजे डॉक्टर धनंजय चव्हाण. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलमधून डॉक्टरांनी डर्मॅटॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. गेल्या 30 वर्षापासून डॉक्टर पुणे येथे प्रॅक्टिस करत आहे. केस गळती आणि टक्कलवर डॉक्टर यशस्वीरित्या प्रॅक्टिस करत आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, पिंपरी सौदागर याशिवाय कराड येथे डॉक्टरांच्या हेअर एमडी, हेअर ट्रान्सप्लांट आणि क्लिअर स्किनच्या शाखा आहेत. आत्तापर्यंत 700हून अधिक लोकांच्या टक्कलवर यशस्वीरित्या हेअर ट्रान्सप्लांट डॉक्टरांनी केलेले आहेत. तसेच कॅनडा, सिंगापूर, दक्षिण कोरिया, चीन यामधून डॉक्टरांनी हेअर प्रॉब्लेम व त्यात संबंधीचे ट्रीटमेंटचे रितसर प्रशिक्षण घेतलेले आहे. सोबतच स्किन आणि हेअर मधील कॉकटेल मॅनेजमेंटसाठी डॉक्टर खास प्रसिद्ध आहेत. तर बघ जाणून घेणार आहोत खास आज आपण टक्कल आणि हेअर ट्रान्सप्लांट या विषयी तुमच्या मनात नक्की प्रश्न असतील ते प्रश्न आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. ते असे आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असे आहेत 24908050 24988050. कार्यक्रमात फोन करू जरूर आपण सहभागी व्हा. पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती, जी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपण जेव्हा फोन कराल तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. डॉक्टर, आपण असं म्हणू शकतो की पूर्वीच्या काळी फार म्हटलं जायचं की सौंदर्य हे फक्त स्त्रियांसाठीच आहे. पण तो काळ गेला. आता सौंदर्य हे स्त्री आणि पुरुषांसाठी दोघांसाठी आहे. आणि त्यात सगळ्यात पहिल्यांदा जर नाव घेतलं जातं ते केसांविषयी. आज आपण त्याच विषयी चर्चा करणार आहोत. पण सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायचे की टक्कल पडण्याआधी केस गळतीचे काही कारण आहेत का आणि ती कशी सुरू होते? केस हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे आणि केस हे सौंदर्याचं लक्षण नक्कीच समजलं जातं. काळेभोर, सुंदर केस, सुंदर पर्सनॅलिटी ही प्रत्येकाची एक आज काळाची गरज झालेली आहे आणि प्रत्येकजण त्याच्या बाबतीत कॉशियस झालेला आहे. प्रत्येकजण त्यासाठी अगदी सतर्क झालेला आहे. आणि हे सगळं होत असताना आत्ताची जी पिढी आहे किंवा आत्ताचं जे काही जगभर सर्व गोष्टी चाललेल्या आहेत त्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री आणि प्रत्येकाला आपल्या पर्सनॅलिटीचं महत्व हे फार कळत चाललेलं. मग अशावेळी जर आपले केस जर गळायला लागले आणि पर्सनॅलिटीमध्ये थोडाफार जरी प्रॉब्लेम यायला लागला तरी व्यक्तीला हळूहळू टेन्शन यायला लागतं. कारण आता पर्सनॅलिटी ओरिएंटेड आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला चांगलं दिसू वाटतंय.
मग आता हे जेव्हा केस गळायला लागतात तेव्हा आपल्या मनात शंका यायला लागते की का गळतायत, काय माझ्या केसांमध्ये दोष आहे. तर केसांमध्येच दोष असेल असं नव्हे, फक्त केसांमध्ये दोष असेल असं नव्हे, तर तुमची अनुवंशिकता, जन्मजात तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांचे किती केस आहेत, आईचे किती केस आहेत, आईच्या बाजूला त्यांच्या बाजूला मामाकडे आजोबांच्याकडे तिकडे केस कसे आहेत, टक्कल किती आहे, ही सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. आणि त्यापेक्षा अजून महत्वाचं म्हणजे डे टू डे तुमच्या आहारातली विविध गोष्टींची कमतरता, अगदी साधं ॲनिमिया किंवा रक्तामधला दोष किंवा रक्त कमी असणं हे सुद्धा टक्कल पडण्याचं किंवा केस गळतीचं महत्वाचं कारण असू शकतं. तुमचे डाएट कमी असेल, न्यूट्रिशन चांगलं नसेल किंवा तुमच्यामध्ये विविध हार्मोनल आजार असतील, म्हणजे शरीरामध्ये आत आंतरग्रंथींचे आजार असतील, अगदी थायरॉइड सारखे आजार असतील, तरी सुद्धा तुमचे केस हे फार गळायला लागतात. त्वचेचे विविध आजार असतात, तुमच्या शरीरामध्ये जे काही बदल होत असतात किंवा एखादा मोठा आजार झाला, जास्ती दिवस आजारी पडली व्यक्ती किंवा कुठलाही मोठा ट्रॉमा झाला, स्ट्रेस झाला, आजकालचं जीवन तर स्ट्रेसफुल आहे, त्या स्ट्रेसफुल जीवनामध्ये आणि आहारामध्ये कमतरता असेल आणि स्ट्रेस भरपूर असेल तरी सुद्धा व्यक्तीचे केस गळू शकतात. काही वेगवेगळी औषधं आहेत ती सुद्धा केस गळतीला कारणीभूत होऊ शकतात किंवा ऑटो इम्युन डिसीज, शरीरामधले वेगवेगळे आजार, ॲलोपेशिया एरिएटा वगैरे, म्हणजे अशी भरपूर कारणं आहेत. आणि ह्या कारणांमध्ये आपण जर वेळीच त्याच्यावर उपचार केला तर आपण पुढे केस गळती भरपूर न होता त्या केसांवर चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो आणि टक्कल होण्याचं आपण वाचू शकतो. नक्कीच डॉक्टर, आता ही टक्कल पडणं हे कोणालाच नकोय. अगदी केस गळती म्हणण्यापेक्षा अगदी एक एक केस जरी जायला लागलं तरी मनात भीती निर्माण होते की अरे हे टक्कल तर नाही पडणार ना. तर खास सर आता की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये केस गळती किंवा टक्कल याचं प्रकार काही आहेत का? हा, केस गळती म्हणजे जनरलाइज केस गळती जेव्हा आजारपणातून, स्ट्रेसमुळं, व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळं किंवा कुठल्याही शरीरातल्या दोषांमुळे केस गळतात तेव्हा ते पूर्ण डोक्यावरचे केस गळत असतात, पातळ होतात, थिंड आउट होतात. परंतु जेव्हा टक्कल पडायला लागतं तेव्हा त्याचे पॅटर्न असतात. म्हणजे फ्रंटल बाजूकडून टक्कल चालू होणे, मागून चालू होणे, पुढून चालू होणे. पुरुषांमध्ये पुढची हेअर लाईन ही युजली मागं सरकत जाते, पण स्त्रियांमध्ये हेअर लाईन ही राहिलेली असते, मधल्याच भागातले केस जातात. म्हणजे हे टक्कलचे असे विविध प्रकार आपण बघितले की मग आपल्या असं वाटेल की आपल्याला हे जे आता केस गळायला लागले, टक्कल पडायला लागले, मग नक्की आपण काय करायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर, म्हणजे थोडक्यात डॉक्टर आपल्याला असं म्हणता येईल की पुरुषांमध्ये जे टक्कल पडण्याचा प्रकार आहे ती पद्धत वेगळी आहे, स्त्रियांमध्ये वेगळी आहे. म्हणजे नुसतं केस गळती जरी झालं तरी घरच्या घरी उपाय न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेतला पाहिजे. त्यापूर्वी डॉक्टर काही तुम्ही उपाय सांगू शकता का? हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं डाएट, तुमचा आहार, तुमची स्ट्रेस लेवल, तुमचा ताण तणावाचं नियोजन हे जर चांगल्या प्रकारे केलं आणि आहारामध्ये प्रथिनं असेल, व्हिटॅमिन्स व्यवस्थित असतील किंवा पालेभाज्या, फळं, मोड आलेले पदार्थ किंवा प्रथिने ही जर व्यवस्थित जर तुमच्या ह्याच्यात असतील, नॉनव्हेज खात असेल, मांसाहारी पण असेल तर अंडी, मासे, मटण, चिकन ह्यापैकी जर व्यवस्थित आणि संतुलित आहार असेल तर केस गळतीला नक्कीच आळा घालण्यात येतो. परंतु जर तुमच्यामध्ये अनुवंशिक टक्कल असेल किंवा हे असेल, पिढ्यानपिढ्या चालत येणारं टक्कल असेल तर तुम्ही लगेच काळजी घेतली पाहिजे. नुसते आहारातले बदल करून उपयोग नाहीये, तर त्या गोष्टी करता आपल्याला ट्रीटमेंट म्हणजे प्रॉपर तुम्ही केस तज्ञ म्हणजे स्किन स्पेशालिस्ट, डर्मॅटॉलॉजिस्ट इज ट्रू ट्रायकोलॉजिस्ट. शरीरातल्या त्वचेचाच केस हा भाग आहे, त्यामुळे सर्वात तज्ञ डॉक्टर हे फक्त त्वचारोग तज्ञ किंवा डर्मॅटॉलॉजिस्ट हेच त्वचेच्या बाबतीमध्ये फार चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकतात. कारण त्याच्यासाठी त्यांनी 2-2, 3-3 वर्ष स्टडी केलेला असतो आणि त्यांना ह्यातलं मूलभूत आणि चांगलं ऍडव्हान्स ज्ञान असतं. त्यामुळे सो कॉल्ड ट्रायकोलॉजिस्ट पेक्षा त्वचारोग तज्ञ हे तुमच्या केसांचे खरे डॉक्टर आहेत. आपल्याला एक फोन आलेला आहे, श्रीकांत देशमुख बोलतायत आपल्याशी अमरावती इथून. नमस्कार श्रीकांतजी. हॅलो सर, मला 1.5 वर्षापासून केस गळण्याचा प्रॉब्लेम आहे. मधात सेंटरला खूप केस पातळ झाले आहे. PRP वगैरे किंवा मेझोथेरपी केल्यावर समजा जर केस येतील ते नंतर गळतील वगैरे काय? नक्कीच, छान प्रश्न आहे. तुमचं वय किती आहे श्रीकांतजी? माझं 32 वर्ष.
येस, 32 वर्ष म्हणजे आता तुमचे मधल्याच भागामध्ये केस गळती सुरू झालेली आहे, टक्कल असण्याची शक्यता आहे. तुमची फॅमिली हिस्ट्री बघावी लागेल, व्हिडिओ डर्मास्कोप खाली तुमची तपासणी करावी लागेल, विविध रक्ताच्या चाचण्या जर केल्या तर नक्की आपल्याला कोणत्या कारणाने तुमचे केस गळत आहेत. त्यांनी डॉक्टर एक खूप छान सांगितलं की त्यांनी PRP आणि मिझोडन याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा केस गळती होईल का? आता केस गळतीमध्ये आता कारण आपण शोधून काढलं, ते टक्कल आहे का, टिलोजनी फल्वियम आहे का, विविध आजारांनी होते, मग त्याप्रमाणे ट्रीटमेंट ह्या होतात. आणि मग ट्रीटमेंट आता जसं तुम्ही विचारलं, केस गळती थांबवण्यासाठी काय करता येतील आणि गेलेत ते केस परत आणण्यासाठी आपल्यासाठी काय करता येईल, ह्या दोन्ही गोष्टी बघणं गरजेचं आहे. आता जे आपण म्हटला त्याप्रमाणे जर टक्कल पडत असेल तर ही स्लाइड बघितली की तुमच्या लक्षात येईल, टक्कलसाठी जगभरात FDA अप्रूव्ड फक्त 2 मेडिसिन आहेत. फिनास्ट्राइड नावाची खायची गोळी आणि मिनॉक्सिडिल नावाचं लावायचं औषध. ही 2 अगदी जगभरात प्रूव्ड औषधं ही 2 आहेत. आणि ह्याच्या जोडीला व्हिटॅमिनच्या सप्लिमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स, इसेन्शियल अमायनो ऍसिड्स, B12च्या लेवल, हे सगळं बघून त्याचा सपोर्ट. त्याचबरोबर आता आपण जसं म्हटला की प्लेटलेट रिच प्लाझ्मा, लो लेवल लेझर थेरपी, मिझोथेरपी, डर्मा रोलर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आता ॲडव्हान्स आहेत. म्हणजे आपण राईट ट्रॅकवर आहात. ज्यावेळी तुम्ही PRP कराल, मिझोथेरपी कराल, किंवा ह्या स्लाइडमध्ये बघितलं तर ही लो लेवल लेझर लाईट थेरपी आता नवीन आलेली आहे, किंवा डर्मा रोलर आलेला आहे. हे जर बघितलं तर तुम्हाला स्लाइडमध्ये अगदी क्लिअर कट समजेल की ह्या नवीन ज्या ट्रीटमेंट आलेल्या आहेत किंवा ही PRP आलेली आहे, ह्याच्यामुळे पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या केस गळतीला आपण लवकर आळा घालू शकतो. तिथला रक्त सप्लाय हा चांगल्या प्रकारे वाढू शकतो. आणि हॉर्मोनची जी केसांवर ऍक्शन होऊन जी अनुवंशिक टक्कल पडत आहे ते सुद्धा थांबवण्याकरता आपल्याला फिनास्ट्राइड सारख्या औषधाचा, मिनॉक्सिडिल सारख्या औषधाचा आणि विविध PRP, मिझोथेरपी, डर्मा रोलर किंवा लो लेवल लेझर लाईट, ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला ट्रीटमेंट विषयी जर असं थोडं आणखी डिटेलमध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा, ह्या कशा असतात आणि नक्की थोडक्यात. ह्या ट्रीटमेंट म्हणजे PRP आहे म्हणजे आपण जे आपल्या शरीरामध्ये आपलं ब्लड असतं त्या ब्लडमध्येच प्लेटलेट नावाचा घटक असतो. प्लेटलेट म्हणजे ऊर्जेचं एक हाऊस आहे. आपल्या शरीराला कुठेही जखम झाली तर ती जखम लगेच भरून येते किंवा रक्त थांबतं, त्याचं काम प्लेटलेट करतं. आणि प्लेटलेटमध्ये भरपूर ग्रोथ फॅक्टर असतात. मग ती आपलं रक्त बाहेर काढून घेऊन चांगल्या प्रकारे सायंटिफिकली त्यातल्या प्लेटलेट बाजूला काढून त्यांना ऍक्टिव्हेट करून परत डोक्यामध्ये दिल्या जातात. आणि तिथं ही आता अगदी नवीन थेरपी आहे आणि फार चांगली थेरपी आहे. आणि काही ठराविक डॉक्टरांच्याकडेच ही होऊ शकते, कारण तुमचंच रक्त काढून लॅबोरेटरीमध्ये चांगल्या प्रकारे ते सेपरेट करून द्यावं लागतं. त्यामुळे ती एक महत्वाची थेरपी आहे. लो लेवल लेझर लाईट चांगली आहे. आपल्या इंडियामधल्या, मुंबईमधल्याच एका डॉक्टरांनी डर्मा रोलर किंवा रोलर थेरपी आहे ती जगभर आता प्रसिद्ध व्हायला लागले. त्यामुळे हे मिझोथेरपी, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्यातून तिथला रक्त सप्लाय वाढवला जातो आणि केसांना भरपूर न्यूट्रिएंट मिळतं आणि केस गळती आपली थांबू शकते. म्हणजे टक्कल पडण्यापूर्वी केस गळती थांबवायला आपल्याला ह्या सगळ्या ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. थोडक्यात आपल्याला असंही म्हणता येईल प्रेक्षको की जर अनुवंशिकता असेल तुमच्या घरात तर टक्कल पडण्याच्या आधीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन भेट दिली पाहिजे. घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण टक्कल गळतीच्या आधीचे किंवा हेअर ट्रान्सप्लांटच्या आधीच्या बऱ्याच ट्रीटमेंट आहेत, त्याचा आपण उपयोग करू शकतो. डॉक्टर, खास आपल्याला केस गळती किंवा टक्कल कसं पडतं हे खास आम्हाला दाखवा. येस, आता जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर टक्कल पडला असेल तर मग पुढे काय करायचं. आत्ताच आपण बघितलं की केस गळती थांबवण्याकरता किंवा गेलेले केस आहेत ते अगदी ह्याच्यापेक्षा जास्त जाऊ नये म्हणून आपण ट्रीटमेंट करू शकतो, आहारात बदल करू शकतो, औषधं करू शकतो, PRP, मिझोथेरपी, रोलर, लो लेवल लेझर लाईट, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. परंतु हे केल्यानंतर सुद्धा काही जणांच्या टक्कल पडलं किंवा ज्या लोकांना पूर्वापार टक्कल आहे त्यांच्यासाठी काय करायचं. गेलेले केस जर परत आणायचे असतील तर आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट हाच एकमेव आणि शाश्वत उपाय. हेअर ट्रान्सप्लांट. मी थोडंसं तुम्हाला मध्येच थांबवते. आपल्याला एक फोन आलेला आहे, लांबून बोलतायत आपल्याशी. पुष्पा बोलतायत आपल्याशी बीड इथून. नमस्कार पुष्पाजी. मी पुष्पा बोलते. बोला. पुष्पाजी, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा. पूर्ण ऑफ केलेला आहे. बोला. माझी 35 वर्ष आहे. माझी केसाची खूप गळती होती, केसाची वाढ कमी व्हायला लागली. बरं, चालेल. तुमचं वय किती आहे?
35 वर्ष. बर, ठीक आहे, धन्यवाद. केस गळती झालेली केस आहे गळती आणि झालेली आहे, बारीक झाले. केसांची वाढ नाहीये एवढी, त्याकरता प्रोटीन आणि आहारात बदल हे गरजेचं आहे, कारण तुमचं वय हे कमी आहे. अशा वयामध्ये आहारात आणि प्रोटीन चे आहार आणि आहारात संतुलित आहार घेतला तर नक्कीच कमी. तर आता आपण ही नक्कीच. केस गळती आपण ही केस गळती डॉक्टर आपण बोलूयाच, पण त्याशिवाय प्रेक्षको खास तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या आहारातही काय बदल केले पाहिजे. हे बदल नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे असाच बदल आम्ही सांगणार आहोत. बदाम घेतल्यामुळे काय होतात. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षको, ब्रेकला जाण्याआधी तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण आहारात बदामाचा उपयोग करतो. हे बदाम कसे घ्यायचे तर 3 ते 4 बदाम तुम्ही रात्री भिजत घालू शकतात प्रत्येक व्यक्तीसाठी. आणि हे भिजवलेले बदाम जर तुम्ही सकाळी उठून चावून खाल्लेत तर त्यामुळे तुमच्या शरीरातील नको असलेले कोलेस्ट्रॉल कमीच होतं, यासोबतच रक्तवाहिन्या सुद्धा सुरळीत काम करू लागतात. तर नक्कीच आपल्या आहारात 3 ते 4 बदाम घेण्यास काहीच हरकत नाही. डॉक्टर आपल्याला सांगतायत आज की टक्कल पडणं कसं असतं आणि त्याच्यावर हेअर ट्रान्सप्लांट ही अगदी योग्य आणि खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर आपल्याला आम्हाला हे विचारायचं की मुळात टक्कल पडणं म्हणजे तुकतुकीत टक्कल हेच एक लक्षण आहे का अजून काही आहे. केस गळती चालू झाली आणि टक्कल पडायला लागला तर टक्कल काही एका दिवसात एका रात्रीत पडत नसते. अगदी इट इज Process. इयर्स टुगेदर प्रोसेस असते. 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असे केस जात असतात. मग केस जायला पुढच्या बाजूनी जाऊ शकतात, मागच्या बाजूनी जाऊ शकतात, किंवा मगाशी अमरावतीच्या यांनी विचारलं तसं मधून जाऊ शकतात. आणि पुन्हा ते पुरुषांमध्ये स्त्रीमध्ये कुणाकडेही होऊ शकतं. आणि मग हे टक्कल पडल्यानंतर पूर्णपणे त्या एरियामध्ये पूर्ण केस गेल्यानंतर ती जागा अगदी खालची स्किन दिसते, तुकतुकीत दिसतं. अशा ठिकाणी तुम्ही PRP मिझो असं करून तिथे केस येत नाही. जिथे पूर्ण टक्कल पडलेलं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मेडिसिननी केस येत नाहीत. मग आपल्याला काय करावं लागतं तर आपल्याला त्या ठिकाणी केस आणण्याकरता आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट करावं लागतं. आणि मग ते हेअर ट्रान्सप्लांट कशी असते हे आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना आपण ही जर स्लाइड बघितली तर आपल्याला लक्षात येईल की हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नथिंग बट हेअर रिडिस्ट्रीब्युशन. रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे मागचे केस किंवा शरीरावर जिथे भरपूर केस आहेत त्या भागावरचे केस घ्यायचे आणि जिथे टक्कल पडलेलं आहे, जिथे केस गेलेले आहेत तिथं प्लांट करायचं. म्हणजे थोडक्यात भात शेतीसारखी ही शेती आहे. भाताची आपण रोपं बाजूला लावलेली असते, तिथं भरपूर रोपं असतात, त्यातली एक एक रोप काढतो आणि जिथं ज्या शेतामध्ये लावायचं आहे तसं तशा प्रकारे ज्या भागामधले केस गेलेले आहेत, समजा इथे इथे केस गेलेले आहेत तर इथे आपल्या मागे भरपूर केस असतात. कुठल्याही टक्कल पडणाऱ्या माणसाची मागची पट्टी कानाच्या थोडेसे वरचे आणि मागचे केस कधीही जात नसतात. हे वरचे केस फक्त जात असतात टक्कल पडण्यामध्ये. मग त्यावेळी अशा वेळी आपण मागचे जे केस आहेत त्यातले काही केस, तिथं दुपटीपेक्षा जास्त भरपूर केस असतात, त्यातले काही थोडे केस काढायचे आणि जिथं केस गेलेले आहेत त्या ठिकाणी त्याचं रोपण करायचं. म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट करताना तुमची स्वतःचीच केस वापरली जात आहेत, इतर कुठल्याही माणसाची, इतर कुठल्याही लोकांची केस आपण घेत नाहीत. त्याच माणसांमध्ये असणारे जे काही केस आहेत तेच रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे पुनर्लागण त्याची करतो. त्यामुळं ते चांगल्या प्रकारे करणं आणि व्यवस्थित करणं हे गरजेचं आहे. हे अगदी सिंपल वाटते, मागचे घ्यायचे आणि पुढे लावायचे. परंतु मागं ज्या माणसाला टक्कल पडते त्याच्याकडे लिमिटेड केस आहेत. जर आपण बघितलं तर डोक्यावर जवळजवळ 1 लाख केस असतात. त्या 1 लाखापैकी जवळजवळ 75,000 केस हे टक्कल पडणाऱ्या एरियात असतात. म्हणजे ज्या माणसाला पूर्ण टक्कल पडले त्याचे जवळजवळ 75,000 केस गेलेले आहेत. राहिले आता 25,000. त्या 25,000 मधले तिथे चांगले दिसण्याकरता 10-12,000 केस तरी पाहिजे. म्हणजे हार्डली तुमच्याकडे 5-10,000 केस तुम्हाला पुनर्लागणीसाठी उपयोगी होतात. म्हणजे ज्याचं पूर्ण टक्कल पडलंय त्या माणसाला 75,000 केसांचा आभास 5-10,000 15,000 केसांमध्ये तुम्हाला करून दाखवायचा असतो. त्यामुळे ते टक्कल कलाच आहे. म्हणजे हे जरी सायन्स असलं मागचे केस काढून पुढे लावणं, परंतु ती एक कला आहे. कारण कमी केसांमध्ये तुम्हाला जास्ती चांगला इफेक्ट देऊन आभास दाखवायचा की 5-7-10,000 केसांमध्ये 15,000 केसांमध्ये तुम्हाला 75,000 केसांचा आवाज. त्यामुळे योग्य डॉक्टर निवडणं आणि योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचे आहे. आपण जर पुढे बघितलं तर हे हेअर ट्रान्सप्लांट कसं करतात तर मागून
केस काढतात. त्यात दोन पद्धत आहेत, एक स्ट्रिप मेथड आणि एफयूई. परंतु आता एफयूई म्हणजे एक एक केसाचं मूळ बाजूला घ्यायचं आणि ते एक लावायचं, ही पद्धत आता जगभर फार फास्ट मध्ये वापरायला लागलेले आहेत. कारण मागं मोठा स्कार, मोठा व्रण किंवा कुठली जखम जास्त मोठी होत नाही. 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये ते केस सगळे भरून येतात. त्यामुळे एफयूई ही पद्धत आता अगदी जगभर फार फास्ट मध्ये लोकांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये सुद्धा प्रिय व्हायला लागलेले आहे आणि त्याचे रिझल्टही चांगले आहेत. आणि पुढचं जर बघितलं, योग्य डॉक्टर निवडणं खूप गरजेचं आहे. योग्य नुसता डॉक्टरच असं योग्य नव्हे तर क्लिनिक क्लिनिक सुद्धा बघणं गरजेचं असतं. कारण टक्कल असणाऱ्या माणसांमध्ये केस हे कमीच असतात. मग प्रत्येक केस इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ती इनव्हॅल्युएबल प्रॉपर्टी आहे त्याची. एक केस वाया गेला तरी, कारण त्या माणसाला केसच कमी आहेत आणि त्यातला एक वाया गेला तर त्याचं नुकसान डबल असतं. तो तिथलाही गेला आणि वर येणारही नाही. हेच डॉक्टर मला तुम्हाला विचारायचं होतं की बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंट हे दुसऱ्या क्लिनिकमध्ये जातात आणि तिथे ट्रीटमेंट करून आल्यानंतर ते परत योग्य क्लिनिकमध्ये जातात. तर यावेळी नुकसान होतं का? म्हणजे आपल्याला केसांची संख्या तेवढी उपलब्ध नसते. आता इथे बघितलं तर आता इथे एवढे कमी केस आहेत ह्या व्यक्तीला. आता ह्यातले जर केस तुम्ही वाया घालवले आणि हे लावले आणि जर अजिबात आले नाही, किंवा कित्येक वेळा काय होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडव्हर्टाइजमेंटला, भूलथापांना पूर्ण डोक्यावरचे केस गेलेले आहेत. एका दिवसामध्ये अनलिमिटेड केस आम्ही टाकून देतो, सगळं डोकं भरून देतो. अशा प्रकारे सगळीकडे जर केस लावले आणि व्यवस्थित नाही लावले तर एक 2, 4, 5 हजार केसांमध्ये 75,000चा आभास अजिबात निर्माण करता येत नाही. आणि इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, सगळीकडे असे पसरून केस टाकलेले आहेत आणि हे पसरून टाकलेले केस सगळीकडे टाकल्यामुळं कुठंच काही केस येत नाहीत आणि सगळं असं विचित्र दिसायला लागतं. त्यामुळे अवेलेबल दुसऱ्या क्लिनिकमध्ये जाऊन हे केलेलं आहे. मी आता तुम्हाला हे दाखवतोय, हे फोटो वेगवेगळ्या ठिकाणी. कारण लोकांमध्ये हेअर ट्रान्सप्लांटची भीती आहे. लोकांना असं वाटतं की हेअर ट्रान्सप्लांट सक्सेसफुल होत नाही. येस, जवळजवळ 80 ते 90% लोक ही सॅटिस्फाईड नाही आहेत, कारण चांगल्या ठिकाणी ते केलेलं नाहीये, योग्य क्लिनिकमध्ये केलेलं नाही, योग्य डॉक्टरांनी केलेलं नाहीये, ट्रेन डॉक्टरांनी केलेलं नाही, चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटी असणाऱ्या ठिकाणी केलेलं नाही आणि आर्ट नाहीये. उगीच डोक्यात सगळीकडे केस टाकायचे. ह्यामधून हे अशा प्रकारे व्यक्तीचे केसांमध्ये अगदी लावलेले केस हे खराब दिसायला लागतात, किंवा जिथून केस काढले तिथे सुद्धा इतके खराब दिसायला लागतात. आधीच केस कमी आणि त्यातले हे काढलेले केस जर खराब झाले तर त्या व्यक्तीला कुठून ही ट्रीटमेंट केली, कुठून हेअर ट्रान्सप्लांट केलं असं वाटू शकतं. त्यामुळे हे पुढच्या स्लाइडमध्ये बघितलं तर आपल्याला कळेल. डॉक्टर, आपण एक फोन घेऊया. आपल्याशी गौरव बोलतायत वाशिम इथून. नमस्कार गौरवजी. हॅलो, नमस्कार मॅडम. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मला लहानपणापासून एक टक्कल आहे, ते का आहे मला सांगू शकता का? तुमचं सध्याचं वय काय आहे? मॅम, मी सध्या 16 वर्षाचा आहे ना. आणि कधीपासून टक्कल पडले तुम्हाला? मॅडम, मी लहानपणापासूनच मला तो प्रॉब्लेम आहे मॅम. म्हणजे कधी, तुम्हाला काही आठवत आहे का? मी, माझ्या घरचे सांगतात की 4 वर्षापासून मला असा प्रॉब्लेम आहे. हा एखादं टक्कल नसणार आहे. हे एक वेगळ्या प्रकारचे स्किन डिसीज, ॲलोपेशिया एरिएटा किंवा ॲलोपेशिया टोटॅलिस, ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस वगैरे असणार आहे. तुम्ही योग्य आणि चांगल्या स्किन स्पेशलिस्टला, डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवा. तुमचा प्रॉब्लेम आधी बघितला जाईल आणि मग नक्की तुमच्या आधारावर उपचार करून केस येण्याची शक्यता असेल तर स्किन स्पेशलिस्ट नक्की तुम्हाला सांगतील की येस, आपण ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. परंतु 4थ्या वर्षापासून कुणाला टक्कल किंवा हे नसतं, हा स्किनचा कुठला ना कुठला तरी आजार असण्याची शक्यता आहे. तुम्ही नक्की स्किन स्पेशलिस्टकडे दाखवा. नक्कीच. डॉक्टर, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की त्याच व्यक्तीचे केस हे वापरले जातात, पण मग ते नुसते आपल्या डोक्यावरचेच असतात का इतर कुठल्या शरीरावरच्या भागावरचे? आपण त्या व्यक्तीच्या, आता कसं झालं, सुरुवातीला जी स्ट्रिप मेथड होती त्यामध्ये फक्त डोक्यावरचे केस वापरले जायचे. आता ही नवीन एफयूई पद्धत आल्यामुळं शरीरावरचे, बॉडीवरचे, इव्हन दाढीचे हे सगळे केस वापरून आपल्याला भरपूर हेअर ट्रान्सप्लांट करता यायला लागलं. पूर्वी 2,500 ग्राफ म्हणजे 4-5 हजारच केस टाकले जायचे. हळूहळू त्याची संख्या 7-8 हजारापर्यंत गेली.
केस म्हणजे जवळजवळ ग्राफ म्हणलं तर एक 4000 ग्राफ 5000 ग्राफ अशा प्रकारे येईल. परंतु आता बॉडी हेअर वापरण्याची जी नवीन पद्धत परदेशात अगदी चांगल्या प्रकारे सिद्ध झालेली आहे तीच आपण इंडियामध्ये सुद्धा वापरतो. त्यामुळे आपण 5000 10,000 ग्राफ म्हणजे जवळजवळ 5,000 10,000 केस 15,000 केस सुद्धा लावू शकतो. 20,000 केसांपर्यंत सुद्धा आम्ही लावलेलं आहे आणि ते सक्सेसफुल ग्रो झालेलं आहे. अरे वा, खूप छान. यामुळे डॉक्टर त्यांचा आत्मविश्वास तर नक्कीच वाढला असेल. आपण डॉक्टर चर्चा करतोय योग्य डॉक्टर आणि योग्य क्लिनिक असण्याची, याच्याविषयी खास काय सांगाल, आपण का असं निवडावं? आता हे जर बघितलं तुम्ही आपण फोटो हेअर ट्रान्सप्लांट केलेला आहे आणि ही स्लाइड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर ते जर अगदी खराब झालं किंवा ते केस जर उगवले नाहीत तर अगदी म्हणजे त्या व्यक्तीचा आधीच आत्मविश्वास हरवलेला असतो, पैसेही जातात आणि हे अशा प्रकारे अर्धवट दिसायला लागतं. चेष्टेचा विषय होतो. अगदी स्त्रियांसारखी हेअरलाईन होऊ शकते किंवा अगदी एम्प्टीनेस म्हणजे अगदी त्या ठिकाणी पातळ पातळ केस दिसतात किंवा त्याचा अँगल नसतो, त्याची डायरेक्शन बरोबर नसते, त्यामुळे ते विचित्र दिसायला लागतं. त्यामुळे चांगला आत्मविश्वास हे करायचा असेल तर योग्य प्रकारे हेअर ट्रान्सप्लांट करणं आणि ती एक कला आहे. त्यामुळे हे मी आतापर्यंत दाखवले हे सगळे फोटो लोकांचा आत्मविश्वास डळमळीत किंवा हेअर ट्रान्सप्लांट वरचा जे काही त्यांचा विश्वास उडायला लागलेला आहे तो. परंतु जर आपण पुढे बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की जर योग्य प्रकारे त्या माणसाची हेअरलाईन डिझाईन केली, योग्य प्रकारे जर आपण केस लावले आणि ते लावलेले केस जर ग्रो केले तर आर्टिस्टिक आणि नॅचरल हेअरलाईन दिल्यानंतर असं चांगलं नक्की दिसू शकतं. हेअर ट्रान्सप्लांट डॉक्टर तुमच्या क्लिनिक मधले आहे आणि याविषयी मला अजून जाणून घ्यायचं, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. धनसिंग राठोड बोलतायत आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार. 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 बोला. यवतमाळ. हा बोला. मॅडम माझं वय 45 वर्ष आहे आणि 45 वर्ष आणि डोक्यावरचे 70% केस गेले आहे. काही ट्रीटमेंट तुम्ही घेतली होती का? ट्रीटमेंट वगैरे काहीच घेतली नाही मॅडम. बरं, ठीक आहे, चालेल. धन्यवाद. काहीच नाही. धन्यवाद. तुमचा प्रश्न कळालेला आहे. सर, वयाचं बंधन नाहीये याला, या ट्रीटमेंटला? हेअर ट्रान्सप्लांट अगदी आपण 25 वर्षाच्या व्यक्तीपासून ते 70-80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत करू शकतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाहीये. टेक्नॉलॉजी आणि डॉक्टरांच्याकडे असणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे जर बघितलं तर आपण ह्या प्रकारच्या केल्यात. आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये 72 वर्षाच्या 75 वर्षाच्या व्यक्तींचे सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट केलेले आहेत. 25 वर्षाच्या मुलांचे सुद्धा केलेले आहेत. अगदी 30 वर्षाची ते 60 वर्षाच्या स्त्रीपर्यंत सुद्धा आपण हेअर ट्रान्सप्लांट केलेले आहेत. डॉक्टर, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, प्रेक्षकांसाठी खास सांगता येईल की 700हून अधिक व्यक्तींच्या टक्कलवर डॉक्टरांनी यशस्वीरित्या हेअर ट्रान्सप्लांट ही ट्रीटमेंट केलेली आहे. ती यशस्वीरित्या झालेली आहेत. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगतातच आहे की नक्की आर्टिस्टिक म्हणण्यापेक्षा नैसर्गिकरित्या नॅचरल पद्धतीने एखादा व्यक्ती केशारोपण केल्यानंतर कसा चांगला दिसतो, आणि ते मला जाणून घ्यायचे की कसं काय तुम्ही ओळखतात, कशा पद्धतीने हे केलं जातं? आता बेसिक मघाशी आपण जे बघितले काही फोटो ते आमच्याकडे आलेले इतर ठिकाणी ज्या लोकांनी हेअर ट्रान्सप्लांट केलं आणि जे हेअर ट्रान्सप्लांट फेल झालं आणि ते कसं फेल होतं ते दाखवलं. कारण आता मेजॉरिटी बाहेर लोकांचं फेल्ड असणारच आहे. परंतु ह्या बाहेरच्या देशातून आणलेली टेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या प्रकारच्या देशांमध्ये चांगल्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन शिकून येऊन त्या सगळ्याची इथं इंडियामध्ये चांगली इन्स्ट्रुमेंट वापरून एक वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून आपण जी काही पद्धत डेव्हलप केलेली आहे त्यातून आपण जे काही चांगले रिझल्ट देतो ते कसे असतात ते आता मी आपल्याला दाखवेन. म्हणजे चांगलं हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय, तर हे असं हेअर ट्रान्सप्लांट आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण करत असतो. त्यामुळे हे दिसताना हे नॅचरल दिसलं पाहिजे, आर्टिस्टिक दिसलं पाहिजे, त्या व्यक्तीच्या त्या वयाला ते शोभलं पाहिजे,
त्या कमी केसांमध्ये परंतु ते जास्त चांगलं दिसलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी अगदी गोलच हेअरलाईन पाहिजे असं नाही. त्या व्यक्तीचा जसा चेहरा असेल, त्या व्यक्तीला काय सूट होईल, त्याचे पूर्वीचे फोटो बघितल्यानंतर, त्याचं वय बघितल्यानंतर, कोपऱ्यातले फोटो हे त्यांचे पूर्वीचे हा हे पेशंटचा प्री फोटो आहे आणि लगेच पोस्ट म्हणजे केल्यानंतर किती छानपैकी नैसर्गिक दिसू शकतं. हे असं दिसणं हे आर्टिस्टिक नैसर्गिक ह्याच्यासाठी एक वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर, एक वेगळी आर्ट, कला आणि सायन्स ह्याचं तुमच्याजवळ मिश्रण पाहिजे. आता ह्या ठिकाणी बघितलं तर ह्या माणसाचं वय हे मध्यमवयीन आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला साजेशी त्याची हेअरलाईन आली पाहिजे. ह्या ठिकाणी हेअरचा अँगल महत्वाचा असतो. कशा प्रकारे केस बाहेर येणार, तो केस कसा वळला जाणार, त्याच्या चेहरेपट्टीला काय सूट होणार आणि ते केस कमी केस 4,000 5,000 केस लावून सुद्धा ते कसे चांगले आणि भरपूर दिसतील हे बघणं हे महत्वाचं आहे. सौंदर्य वृद्धीसाठी आपण जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट करत असतो तेव्हा त्या चेहरेपट्टीला साजेसे अशी त्याची हेअरलाईन ही महत्वाची. आता इथे हा जवळजवळ 57-58 वर्षाची व्यक्ती आहे, त्याला आपण पुढच्या बाजूनी केस थोडे थोडे मागं आत सरकलेले आहेत. मॅच्युअर हेअरलाईन तो अगदी मॅच्युअर दिसला पाहिजे अशा पद्धतीने दिले. इथे आपण पुढच्या बाजूला चांगल्या प्रकारे केस दिलेले आहेत आणि थोडासा यंगर लुक दिलेला आहे. नुसते पुढच्या बाजूला नाही, मागच्या बाजूला जे टक्कल असतं त्या ठिकाणी सुद्धा आर्टिस्टिकली आपल्याला बोहरा तयार करणं हे गरजेचं असतं. आणि घातलेले केस, लावलेले केस हे वाढल्यानंतर जुन्या केसांमध्ये मर्ज होऊन गेले पाहिजेत, जुन्या केसात मिसळून गेले पाहिजेत, तरच ते चांगले दिसतात. तुम्ही बॉडी हेअर वापरलेले असतील किंवा दाढीचे केस वापरलेले असतील तर ते न ओळखू येता ते बेमालूमपणे आत अगदी मिक्स झाले पाहिजेत आणि अशा प्रकारे ते चांगलं दिसलं तर त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी आणि हेअर ट्रान्सप्लांट करण्यामध्ये त्याचा फायदा आहे. नुसते वर केस लावायचे आणि 4 केस येणं हे काही नाही. या ठिकाणी जर तुमच्या असं लक्षात येईल, ह्या सगळ्या व्यक्तींचं पर्सनॅलिटी इतकी वेगळ्या प्रकारे दिसायला लागलेली आहे की हे चांगल्या प्रकारे तुम्हाला 20 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष. इथे जर फोटो बघितला तर हे टीचर आहेत, ह्या टीचरांचं वय आहे 47 वर्ष, परंतु पूर्ण केस गेलेले सुद्धा इथे तुम्हाला असं दिसेल की आर्टिस्टिक लावल्यामुळे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदललेली आहे. आपल्याला डॉक्टर एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. आपल्याशी रत्नदीप बोलतायत नांदेड इथून. नमस्कार रत्नदीपजी. नमस्ते मॅडम. नमस्ते, बोला. सर मी एमबीबीएस करतो नांदेड जीएमसी मध्ये. मला अँड्रोजेनिक ॲलोपेशिया असल्यामुळे बायोलॅटरल फ्रंटल लाईनचे केस गळती चालू झालेली आहे. मग डर्मॅटॉलॉजिस्टने मला मिनॉक्सिडिल फॉर हेअर फॉर इरोशन 10% दिलेला आहे. तर मग ते ट्रीटमेंट किती दिवस मला कंटिन्यू करावं लागेल, हा पहिला प्रश्न. आणि सर दुसरं म्हणजे अँड्रोजेनिक ॲलोपेशियामध्ये डाएटचा काय रोल असला पाहिजे, मी डाएट मध्ये काय चेंजेस केले पाहिजे. आणि सर एक दुसरं म्हणजे आंघोळ करताना बोरच्या पाण्याने केस धुतले पाहिजेत का नाही, त्यानं गळतात. नक्कीच, खूप छान डॉक्टरांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सर काय सांगणार? आता सगळ्यात महत्वाचं अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणजे टक्कल पडणे. टक्कल पडणे म्हटलं की त्याच्याकरता फिनास्ट्राइड आणि मिनॉक्सिडिल ही 2 महत्वाची औषधं, परंतु त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट करून पीआरपी, मिझोथेरपी, डर्मा रोलर, लो लेवल लेझर लाईट ह्या प्रकारच्या ट्रीटमेंट करून जे काही केस डोक्यावर शिल्लक असतील ते स्ट्रेंथन करणे, ते मेंटेन करणे आणि त्याच्यानंतर जे काही केस गेलेले आहेत त्या ठिकाणी मग हेअर ट्रान्सप्लांट करणे. आता किती दिवस औषध घ्यायचं? टक्कल पडणे ही प्रक्रिया ही कंटिन्युअस चालू असते, इयर्स टुगेदर चालू आहे. एकदा तुम्हाला टक्कल पडायला लागलं की तुमच्या आयुष्यात तुम्हाला टक्कल पडणार, केस जाणार हे नक्की आहे. फिनास्ट्राइड, मिनॉक्सिडिल आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटमुळे तुम्ही टक्कल पडणं पुढे ढकलू शकता. 2 वर्ष ढकलू शकता, 5 वर्ष ढकलू शकता, 10 वर्ष ढकलू शकतात. जोपर्यंत तुम्हाला पाहिजे तोपर्यंत तुम्ही ते टक्कल पुढे ढकलू शकता, प्रोव्हाइडेड तुम्ही ती औषधं घेतली आणि लावली तर. तुम्हाला अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया आहे, टक्कल आहे, तुम्ही औषध बंद करू शकत नाही. फिनास्ट्राइड, मिनॉक्सिडिल, फिनास्ट्राइड, मिनॉक्सिडिल बंद केलं की तुमची टक्कल पडण्याची प्रक्रिया चालू झाली. आपण नैसर्गिक पडणारं टक्कल हे पुढे ढकलतोय. जोपर्यंत तुम्ही औषधं घ्याल, जोपर्यंत औषधं लावाल तोपर्यंतच टक्कल पुढे ढकललं जाणार. त्यामुळे तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट हे केव्हा ना केव्हा तरी करावं लागणार आहे.
म्हणजे हे लक्षात घेऊन त्यांनी किती वर्षपर्यंत औषध घ्यायचं हे ठरवलंय. जोपर्यंत केस पाहिजे तोपर्यंत औषधं घ्यायची. दुसरा सर त्यांचा मुद्दा असा होता की यासाठी आहार काय घ्यावा आणि बोरिंगच्या पाण्यामुळे त्रास होऊ शकतो. आहार हा नक्कीच तुम्हाला हाय प्रोटीन डाएट, चांगलं बॅलन्स डाएट, संपूर्ण आहारामध्ये पालेभाज्या, फळं, मोड आलेले पदार्थ, जर नॉनव्हेज खात असाल तर अंडे, फिश हे जर संतुलित घेतलं तर नक्की तुमचे केस हे चांगले राहतील. व्यायाम करा, व्यायामामुळे शरीरावर पॉझिटिव्ह इफेक्ट होतात आणि आपले केस हे चांगले राहतात. हेही केलं पाहिजे. आता बोरचं पाणी, जड पाणी, कोंडा असणं, इतर ह्या सगळ्या गोष्टी केस गळती वाढवतात, पण त्याच्यामुळं केस गळती होती असे नाहीये. बोरच्या पाण्यामुळं केस गळती होऊन टक्कल पडलंय हे एकमेव कारण नसते. 2%, 5% हे केस गळती वाढवायला कारणीभूत होतात. त्यामुळे बोरचं पाणी असेल तर ते सॉफन करा किंवा रोज रात्री बोरचं पाणी 1 किंवा 2 बादलीमध्ये घ्या. त्यामध्ये थोडासा साबण टाका, थोडीशी तुरटी टाका. ह्याच्यानी ती जडपणा खाली बसेल आणि ते पाणी चांगलं होईल. सकाळी उठून ते वापरू शकता, काही अडचणी. छान आणि साधा उपाय सांगितलेला आहे, याच्यामुळे नक्कीच फायदा होईल डॉक्टर तुम्हाला. डॉक्टर, आम्हाला अजून दुसरे काही पिक्चर्स बघायचे आहेत जे आर्टिस्टिक वेने तुम्ही अगदी हेअर ट्रान्सप्लांट केलेली आहेत. कारण हेअर ट्रान्सप्लांट किंवा हे जर आता स्लाइड तुम्ही बघितली तर पूर्ण टक्कल, मगाशी जसे अमरावतीच्या यांनी विचारलं, यवतमाळच्या यांनी, माझे पूर्ण केस गेलेले. पूर्ण केस नाही, आता हे यंग लोक आहेत त्यांची ही पुढचीच केस गेलेले असतात. तिथे सुद्धा हे हेअर ट्रान्सप्लांट करून त्यांना एक छानपैकी असा नॅचरल आणि आर्टिस्टिक लुक देता येतो. अगदी मधल्या भागातले, जसे मगाशी विचारले तसे मधल्या भागातलेच या व्यक्तीचे केस गेलेले आहेत. इथे आपण हेअर ट्रान्सप्लांट करून जवळजवळ 5,000 6,000 ग्राफ्ट म्हणजे जवळजवळ 8-10 हजार केस आपण टाकून बेमालूमपणे त्याचे बॉडी हेअर म्हणजे शरीरावरचे हेअर आणि मागचे डोक्यावरचे केस हे करून आपण अशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्याला आपण आकार देऊ शकतो आणि नॅचरल लुकिंग आणि व्यवस्थित हेअर ट्रान्सप्लांट आता शक्य झालं. इथं बघितलं तर पुढच्या बाजूनी, टेम्पोरलच्या बाजूनी किंवा पुढच्या बाजूनीच हेअरलाईन आत गेलेली आहे, परंतु हेअर ट्रान्सप्लांट नंतर असा नैसर्गिक. हे 72 वर्षाची व्यक्ती आहे, बँकमधून रिटायर झालेले, त्यांचं सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करून आपण चांगल्या प्रकारे हे केस दिले. पूर्ण डोक्यावरचे केस विरळ व्हायला लागले, थोडेफार पुढे आहेत, अशा व्यक्तीचे सुद्धा आपण केस हे चांगल्या प्रकारे हेअर ट्रान्सप्लांट करून जवळजवळ 10-12 हजार ग्राफ्ट आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे केलेलं आहे. त्यामुळे आता हे कसं केलं जातं हेही आपल्याला बघायचं आहे आणि हे बघण्याकरता मी आपल्याला एक वेगळ्या प्रकारे एक व्हिडिओ दाखवतो की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हेअर ट्रान्सप्लांट कसं केलं जातं. मुळात हेअर ट्रान्सप्लांट ही जी कला आहे ती एका योग्य डॉक्टरांकडून आणि योग्य क्लिनिकमध्ये करून घेण्याची खूप गरज असते. नाहीतर खरंच आपल्याला असं वाटेल की सर कशाला ही ट्रीटमेंट केली आणि कशाला हा खर्च झाला, विश्वास सर कुठेतरी कमी होतो. ही व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ क्लिप दाखवतो म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट नक्की कसं करतात. आपले स्वतःचेच केस हे लावले जातात आणि मग काही जणांचे वाईट रिझल्ट काय येतात, चांगले काय येत नाहीत. तर चांगलं हेअर ट्रान्सप्लांट कसं करतात, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर काय पाहिजे, कसे केस लावले जातात, ह्याकरता जर आपण बघितलं तर पहिल्यांदा आता व्हिडिओची क्लिप आपण बघूया. पहिल्यांदा केस ट्रिम केले जातात, लगेच त्या ठिकाणचे ट्रिम केल्यानंतर कुठे किती जादा केस आहेत, मागच्या बाजूला किती केस आहेत हे आखणी केली जाते. म्हणजे तिथून व्यवस्थित आपल्याला मॅक्झिमम ग्राफ्ट काढता येतात की जेणेकरून त्यांना मागं टक्कल दिसता कामा नये. हेअरलाईन चांगल्या प्रकारे आपण डिझाईन करतो आणि असेप्टिक प्रिकॉशन घेऊन त्यांची हेअर ट्रान्सप्लांट करतो. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे हे बाहेरच्या देशातून आणलेली इन्स्ट्रुमेंट्स असतात, ही महत्वाचे आहेत. मॅग्निफिकेशन इम्पॉर्टंट आहे आणि त्या व्यक्तीला कुठून किती केस काढायचे हे केल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं वातावरण आणि सर्जिकल सेटअप लागतो. लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो, अगदी छोट्या प्रकारे अॅनेस्थेशिया दिला जातो आणि व्यक्ती जागी असते आणि त्याचवेळी त्याचे केस जे आहेत हे एका वेगळ्या इन्स्ट्रुमेंटने, अमेरिकेतल्या इन्स्ट्रुमेंटमधून आपण हे काढले जातात. केसांच्या मुळांना कुठल्याही प्रकारचा धक्का न पोचवता आपण एक एक केस काढतो. इमिजिएटली तो चिलरमध्ये ठेवला जातो. लगेच त्याचा आपण बघतो त्याची मुळं किती चांगली आहेत, कशी आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. ती मोजली जातात.
कुठं किती आपण जे आधी होल्स मारलेले आहेत त्यामध्ये टाकत असतो, केस काढत असतानाच लगेच ते केस आत जातात, त्यामुळं बाहेर केस जास्त थांबत नाही. ह्याला DHT टेक्निक म्हणतात. भारतामध्ये काही मोजक्याच हेअर ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये ही टेक्निक वापरलं जातं, जगभरात आता फेमस. आणि ते आपल्या इथं हेअर MDला होतं. ते केस काढले जातात, त्याच्या मुळांना कुठल्याही प्रकारचा धोका न पोहोचवता इमिजिएटली हे वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लांटर्स असतात, त्याच्या मार्फत आपण ते केस टाकले जातात. बॉडी हेअर सुद्धा आपण वापरतो, शरीरावरचे केस सुद्धा आपण वापरतो, दाढीचे केस वापरतो आणि ते कुठल्याही प्रकारच्या मुळाला धक्का न पोहोचवता छानपैकी बसवले जातात. पेशंट अगदी खात पीत निवांत असतो आणि त्या पेशंट निवांत असल्यामुळे अजिबात कुठल्याही प्रकारचा त्याला त्रास न होता तो आपण पेशंट जो व्यक्ती असते त्याची आपण हेअर ट्रान्सप्लांट करत असतो. नक्कीच हे प्रेक्षको इतका छान व्हिडिओ होता. त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळालंच असेल की हेअर ट्रान्सप्लांट ही ट्रीटमेंट जरी असली तरी ती खूप अगदी सहजरित्या होऊ शकते. फक्त योग्य डॉक्टरांकडे आणि योग्य क्लिनिकमध्ये जाण्याची गरज आहे. ही माहिती आपण अशीच घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. टक्कल आणि हेअर ट्रान्सप्लांट यावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर धनंजय चव्हाण. याविषयी आपण माहिती जाणूनच घेतोय, पण तसंच आपल्या हॅलो डॉक्टरच्या उद्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो बघूया. रविवार दिनांक 21 मे रात्र 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट, मूत्रपिंड आणि संयुक्त उपचार पद्धती. सहभागी होणार आहेत डॉक्टर अनिल पाटील. याशिवाय हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com इथे तुम्ही तुमचे प्रश्न मेल करू शकतात, ज्यांची उत्तरं उद्याच्या कार्यक्रमात नक्कीच मिळतील. प्रेक्षको, हेअर ट्रान्सप्लांट कसं करायचं याचा व्हिडिओ आपण बघितला. मग आता तुमच्या मनातही प्रश्न येत असतील की हे केस वाढतात का, त्यांना कापावे लागतात का, त्यांचा रंग तसाच राहतो का? तीच उत्तरं घेऊ आपण डॉक्टरांकडून. डॉक्टर काय सांगाल? हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आपण कुठला वीक किंवा हेअर पीस वापरत नसतो, तुमचेच केस काढून ते लावत असतो. त्यामुळे ते नैसर्गिकरित्या वाढतात, नैसर्गिक दिसतात, तुम्ही नैसर्गिकरित्या ते कापू शकता. म्हणजे अगदी तुमच्या इतर केसांबरोबरच ते मिक्स होऊन ते वाढत असतात, त्यामुळे तुम्ही नेहमी कापता. मी तुम्हाला इथे लगेच व्हिडिओ दाखवतो की हे कापता सुद्धा येतात. म्हणजे हे जर आता हेअर ट्रान्सप्लांट आपण जर व्हिडिओ बघायचं म्हटलं तर हे बघितलं की तुमच्या लक्षात येईल की हे केस हे अगदी कुठल्याही बार्बरकडे, कुठल्याही केश कर्तनालय केंद्रामध्ये तुम्ही कापू शकता. त्याच्याकरता खास तिथं जायची गरज नाही, महागड्या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे हे तुमचे केस हे तुम्ही कापू शकता. आणि हे कापलेले केस पुन्हा वाढतात आणि हे वाढलेले केस पुन्हा नैसर्गिक दिसतात. म्हणजे जणू काही तुमचं हे जे काही केस आहेत हे जर बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की ते नैसर्गिकच वाढतात. इथं बघितलं तर आता जे केस कापत होते ते माझेच होते, माझेच. मी हे जर आता फोटो जर आपण ही स्लाइड बघितली तर हे माझं हेअर ट्रान्सप्लांट 2 वर्षापूर्वी एकदा केलं, त्यावेळी 7,000 ग्राफ्ट टाकले. 2.5 वर्षापूर्वी केले, परत 1 वर्षानंतर अजून केलं, अजून 4-5 हजार ग्राफ्ट टाकले. असे टोटल 11,360 ग्राफ्ट, म्हणजे तो 15 ते 16,000 केस, त्याच्यापेक्षाही जास्त केस माझ्या डोक्यावर बसवले. हे का शक्य झालं तर ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या प्रकारे केलं, तेवढे केस आपण अवेलेबल केले, आधुनिक उपचार पद्धती वापरली. आणि इथं जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल थोड्या केसांमध्ये, म्हणजे इथे 75,000 केस आपल्या डोक्यावर असतात, ते आपण 10 ते 15,000, 11,000, 12,000 ग्राफ्ट मध्ये करून त्याला नैसर्गिक लुक देऊ शकतो. ते नैसर्गिकरित्या वाढतात, तुम्ही कापू शकता, त्याला डाय करू शकता. आज सुद्धा तुम्हाला पाहिजे ती हेअरस्टाईल करू शकता. माझी ही हेअरस्टाईल बघितली तर ही टक्कल नंतर आलेली हेअरस्टाईल आहे, त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर तुम्ही कुठल्याही प्रकारे हे करून तुमचं केसांचं सौंदर्य आणि ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी सुद्धा तुम्ही अगदी हे करू शकता. नक्कीच. म्हणजे त्या व्यक्तीचं वय, त्याचं काय पेशा आहे आणि त्यानुसार त्याला त्याच्या चेहरेपट्टीला काय साजेस आहे, अशा प्रकारचे हेअर ट्रान्सप्लांट हे केले जातात आणि ते यशस्वीरित्या केले जातात. आणि यशस्वी हेअर ट्रान्सप्लांट हेच त्या व्यक्तीचं पर्सनॅलिटी किंवा त्याला जी काही आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट असते ती हे करू शकता तुम्ही. आणि अकाली वृद्धत्व जे दिसतं ते सुद्धा कमी करू शकता. हो ना, नाहीतर तारुण्यात पण असं म्हणावं लागतं की अरे वय झालं, फार अनुभवी डॉक्टर दिसतात. आता ते अनुभवी डॉक्टरांबरोबर ते डॉक्टर सुद्धा स्वतः चांगले दिसतात, किंवा
ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या माणसाचा आत्मविश्वास वाढू शकतो. 5-10 वर्षांनी ते यंग दिसू शकतात. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट नक्की करा. चांगल्या डॉक्टरकडे करा, चांगल्या क्लिनिकमध्ये करा. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बघा. तुम्ही आज जाऊन त्या डॉक्टरांना विचारा तुम्ही कुठली पद्धत वापरणार आहे. तुमचं मला ऑपरेशन थिएटर बघायचं आहे, तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत का बघायचं आहे, कुठलं ऍडव्हान्स सायन्स तुम्ही वापरताय, तुमची इन्स्ट्रुमेंट काय आहेत, तुमची टीम काय आहे, तुमच्या डॉक्टरांचा किती अनुभव आहे. मला तुमच्या 100 पेशंट सक्सेसफुल केसेस बघायच्या आहेत. त्या केसेसची फोनवर बोला, जाऊन प्रत्यक्षात बघा. डॉक्टरांच्याकडे जर भरपूर केसेस असतील तर तिथं तुम्हाला त्यांच्या क्लिनिकमध्ये बघायला मिळतील. आणि तिथे बघा खरंच ती व्यक्ती सॅटिस्फाईड आहे का, त्याला चांगला लुक आहे का. इन्फ्रास्ट्रक्चर बघणं गरजेचं आहे. नाहीतर कित्येक वेळा इन्फेक्शन होतं, केस येत नाहीत. काही ठिकाणी इंडियामध्ये पहिली डेथ सुद्धा झाली आहे. नक्कीच ती डेथ कशामुळे झाली हेही आम्हाला ऐकायचं आहे. पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. मोहित बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार मोहितजी. मॅडम बोला. माझ्या डोक्यावरती असे जागी केस उडलेले, त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुमचं वय किती आहे? 19 वर्ष. असे टाईप मी डॉक्टरकडे उपचार केला होता. डॉक्टर बोलले मेडिसिन ते इंजेक्शन घ्यावं लागेल डोक्यात. ठीक एक टाइम घेतल्यानंतर चाई म्हणजे ज्याला आपण चाई, चावी, ॲलोपेशिया एरिएटा असं म्हटलं जातं. हा ऑटो इम्युन डिसीज आहे. शरीरामध्येच तुमच्या केसांच्या विरुद्ध प्रतिजैविक तयार झालेली असतात आणि ती केसांना मारतात आणि केस हे जागोजागचे असे चाईच्या आकाराचे, अगदी गोलसर आकाराचे, इरेग्युलर आकार. ह्याला वेळीच तुम्ही उपचार घ्या. डॉक्टरांनी तुम्हाला इंजेक्शन घ्यायला सांगितलंय. त्याकरता आता लेझर लाईट आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची औषधं लावण्याची आलेली आहेत. ती तुम्ही घ्या. नक्की तुम्हाला चांगला फरक पडेल. परंतु हे कुठेही न करता हे स्किन स्पेशालिस्टकडे करा, डर्मॅटॉलॉजिस्टकडे करा, तर तुम्हाला नक्की केस येतील. टक्कल पडला असेल तरी सुद्धा चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे, चांगल्या प्लास्टिक सर्जनकडे, ज्याचे चांगले रिझल्ट आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, अशा ठिकाणी करा. भरपूर पेशंटना भेटा, भरपूर फोटो बघा. तुमच्या प्रत्येक गोष्टीचं संशयाचं निराकार झालं पाहिजे. संशय सगळे तुमच्या सगळ्या मिथ्स आणि हे दूर झाले पाहिजेत. त्याच वेळी तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट करत असताना त्या डॉक्टरांची ती टीम, ते डॉक्टर जर तुम्हाला कॉन्फिडंट वाटले, तुम्हाला असं वाटलं ह्या डॉक्टरकडे मी माझं डोकं चांगल्या प्रकारे सुपूर्त करू शकतो, तरच हेअर ट्रान्सप्लांट. आणि हा आत्मविश्वास तुम्हाला असल्याशिवाय तुम्ही त्या डॉक्टरांकडे जाणार नाही. आणि हा आत्मविश्वास मी तुम्हाला देऊ इच्छिते की इथे आलेले डॉक्टर हे एक्सपर्टच आहेत. हे तितकेच एक्सपर्ट आहेत जितका तुम्हाला अनुभव हवा आहे, जितकाच तुम्हाला खात्रीशीर उपचार हवा आहेत. प्रेक्षक ही माहिती घेणारच आहोत. याशिवाय आरोग्य सल्ला सुद्धा आपल्यासाठी खास सांगून येतोय केसांच्या आरोग्याविषयी. उत्तम केसांसाठी आहारात पालेभाज्या, अंकुरित कडधान्ये, मोसमी फळे, प्रथिनयुक्त आहार, आवळा, गाजर, पालक, राजमा, टोमॅटो, सोयाबीन यांचा आहारात समावेश करावा. केस धुण्यासाठी आवळा व रिठा पावडरचा वापर करावा. तसेच केस कोमट किंवा थंड पाण्याने धुवावेत. ओले केस हे नैसर्गिकरित्या सुकवावेत. शक्यतो हेअर ड्रायरचा उपयोग करू नये. ताणतणावामुळे केसांवर परिणाम होऊन केस गळतात, त्यामुळे कामाचे नियोजन करावेत. केसांचा सरळ संबंध पोटाच्या आजाराशी असतो, त्यामुळे चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवण्याकडे भर द्यावा. आजचा कार्यक्रम इतका छान आहे, त्यातला कुठला भाग जर तुमचा बघायचा राहून गेला असल्यास तुम्ही तो पुन्हा बघू शकतात. 30 मेला सकाळी 9 वाजता. प्रेक्षको, आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा. याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/users/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. डॉक्टर, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि तरी मला तुमच्याकडून अशी माहिती जाणून घ्यायची आहे, ती थोडक्यात, की योग्य क्लिनिक आणि योग्य डॉक्टरसाठी काय गरजेचं आहे? आता हेअर ट्रान्सप्लांट आणि ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागलं तर असं लक्षात येतं की अगदी भरपूर ॲडव्हर्टाईज येत आहेत आणि भरपूर ठिकाणी अगदी 20-25 हजारात सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करू दिलं जात आहे. काही ठिकाणी हायएस्ट रेट वाटत आहेत, काही ठिकाणचे रिझल्ट चांगले नाहीत, परंतु चांगली ॲडव्हर्टाईज आहे, त्यामुळे लोक फसली जात आहेत आणि त्यांना केस व्यवस्थित येत नाहीयेत.
म्हणूनच कमी आम्ही खर्च डॉक्टर होते. तुमचा हा. पत्ता दिलेला आहे की दिलेला आहे. तुमच्याकडे ते यशस्वीरित्या हेअर ट्रान्सप्लांट करू शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी किमतीत होतंय, अगदी आपल्याला काहीतरी प्रमाणापेक्षा जास्त ॲश्युअर केलं जातंय म्हणून तुम्ही कुठेही हेअर ट्रान्सप्लांट करू नका, फसण्याची जास्त शक्यता आहे. चांगल्या डॉक्टरकडं, चांगल्या क्लिनिककडं, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, ज्याचे रिझल्ट चांगले आहेत, पेशंटना भेटा, डॉक्टरांच्या बद्दल, टीम बद्दल स्वतः बघा, ऑपरेशन बघा, ऑपरेशन थिएटर बघा, लाईव्ह ऑपरेशन बघा, पेशंटशी इंटरॅक्ट करा, मगच तुम्ही डॉक्टरांच्यावर विश्वास बसला तरच हेअर ट्रान्सप्लांट करा. थोडे पैसे जास्त जातील, क्वालिटी पाहिजे असेल तर पैसे तुम्हाला खर्च करायला लागतील. शेवटी हेअर ट्रान्सप्लांट कशासाठी करताय तुम्ही? तुम्हाला चांगलं दिसायचं आहे. चांगली कपडे तुम्ही घालता तेव्हा साधी कपडे सुद्धा बाजारात मिळू शकतात. अगदी तुम्ही साधं सोन्याचं उदाहरण घेतलं, सोन्याची ही अंगठी आहे, अशा प्रकारची सोन्यासारखी दिसणारी अंगठी सोने 30,000 आहे, तुम्हाला 3,000 सुद्धा मिळू शकेल. जेव्हा माणूस 30,000ची गोष्ट तुम्हाला 3,000 देतो तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचं की ते नकली आहे, कारण सोन्याची शेवटी किंमत आहे. तशी हेअर ट्रान्सप्लांटला सुद्धा चांगलं करायचं असेल तर पैसे जमा करा, बँका कर्ज देत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी येऊ शकतात. फालतू हेअर ट्रान्सप्लांट करून स्वतःची पर्सनॅलिटी खराब करून घेऊ नका. योग्य ठिकाणी योग्य व्यवस्थित करा, तुमचा नक्की आत्मविश्वास वाढेल. ते वाचलेले किंवा ते पैसे थोडे जास्त गेले तरी तुमचा आत्मविश्वास वाढला की तेवढेच पैसे नव्हे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले पैसे कमवाल आणि चांगल्या व्यक्तिमत्वाचा आनंद घ्याल. त्यामुळे योग्य डॉक्टर, योग्य क्लिनिक हे करा. केस गळती होत असेल तर ताबडतोब डर्मॅटॉलॉजिस्टकडे, की जे खरे ट्रायकॉलॉजिस्ट आहेत त्यांना दाखवा, लवकर औषधं चालू करा, तुमचे केस वाचतील. टक्कल जर पडत असेल तर ते पुढे ढकला, त्याची औषधं करा. तसंच टक्कल झालं असेल तर नक्की ट्रान्सप्लांट करा, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. पर्सनॅलिटी आणि आत्मविश्वास नक्कीच चांगला होईल. प्रेक्षको, असं म्हणता येईल की चिरतारुण्याचं वरदान हे कोणालाच मिळालं नाही, पण आजच्या कार्यक्रमातून आपण हे सांगू शकतो की हेअर ट्रान्सप्लांटमुळे चिरतारुण्य तुम्ही हे अबाधित राखू शकता, मेंटेन करू शकता. चला तर मग, कोणाला सुंदर नाही दिसायचं, पुन्हा एकदा तरुण होण्याची अशीच एक संधी आपल्याला आज डॉक्टरांनी दिलेली आहे. ज्यांना टक्कल पडले त्यांनी अगदी नाराज होऊ नये, आत्मविश्वासाने डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही तुमचे पुन्हा गेलेले केस पुन्हा कमवू शकतात. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि अतिशय क्लिष्ट विषय आम्हाला खूप सोपा करून दिला, आत्मविश्वास आणून दिला, त्याबद्दल संपूर्ण दूरदर्शनच्या टीमतर्फे आणि हॅलो डॉक्टरतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.